मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत 66.71% मतदान। उद्या मतमोजणी, 18 फेऱ्या अखेर निकाल जाहीर होणार। निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांची माहिती। मिरज तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती गणातील निवडणूक प्रक्रिया काल पार पडली। एकूण 326 मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीची लढत दिसून आली। अनेक गावांमध्ये सायंकाळपर्यंत मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या आणि या निवडणुकीमध्ये 66.71% मतदान झाल्याची नोंद घेण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उभ्या राहिलेल्या विविध पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले आहे। मिरज शासकीय गोडाऊन येथे या सर्व मतपेट्या एकत्रित करून गोडाऊन सील करण्यात आलेल्या आहेत। उद्या मतमोजणी होणार असून या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग सज्ज झालेले आहे। सर्व तयारी पूर्ण झालेली असून सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे। टपाल मतमोजणी आणि ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी अशी 22 टेबलवर 18 फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये एकूण 11 जिल्हा परिषद सदस्य व 22 पंचायत समिती सदस्यांसाठी जी निवडणूक झालेली आहे त्याची मतमोजणी नवीन धान्य गोदाम वैरण बाजार मिरज येथे उद्या सकाळी 8 वाजता आपण जमा होणार आहोत आणि प्रत्यक्षपणे 10 वाजता मतमोजणीला आपण सुरुवात करणार आहोत। पहिल्यांदा आपण पोस्टलची मतमोजणी करणार आहोत आणि त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू करणार आहोत। सदरची मतमोजणी ही 22 टेबलवर करण्यासाठी एकूण आपण 78 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। टॅब्युलेशनसाठी आपण 11 टीम्स तयार केलेल्या आहेत आणि एकूण 18 फेऱ्या अखेर आपला संपूर्ण निकाल जाहीर होणार आहे।